श्रोतेहो नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशन टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. आजच्या भागामध्ये आपण एजंटिक एआयचं फ्युचर कसं असणार आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला आठवत असेल की मागच्या एका भागामध्ये आपण एजंटिक एआय बद्दल बोललो, त्याचे काही एक्झाम्पल्स घेतले. अनेक वेळा नवीन नवीन विकसित होणाऱ्या गोष्टी भविष्यातील आहेत असं वाटतंय, परंतु एजंटिक एआयच्या बाबतीत आता एक नवीन अहवाल समोर आलेला आहे आणि त्या अहवालाचं नाव आहे सर्व्हिस नाऊ. या कंपनीने पियर्सन कंपनी सोबत जॉईंटली एआय स्किल्स रिसर्च 2025 असा अभ्यास लोकांसमोर आणलेला आहे. काल परवाच हा अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की भारतीय एआयचा प्रवास हा एका महत्वाच्या टप्प्यावर असून एजंटिक एआय मनुष्यबळाला नवीन आकार देत असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेले आहे. 2030 सालांपर्यंत 10.35 दशलक्ष नोकऱ्यांचे स्वरूप बदलून टाकतानाच 30 लाखाहून अधिक नवीन तंत्रज्ञान नोकऱ्या निर्माण करणे अपेक्षित आहे असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या अहवालाला ते एआय मॅच्युरिटी इंडेक्स असं म्हणत असून या अहवालानुसार भारतातील कंपन्या या क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे या क्षेत्रामध्ये आशिया प्रशांत देशांपेक्षा झपाट्याने वाढत आहेत. कंपन्या या खऱ्या अर्थाने व्यापक प्रमाणावर एआय अंतर्भूत जसं जसं करतील तसं तसं एआय कॉन्फिगरेटर्स असतील, एआय एक्सपिरियन्स डिझायनर्स असतील आणि डाटा सायंटिस्ट या जॉब्स रोल्सला या एआय एजंटिक तंत्रज्ञानामुळे प्राधान्य मिळणार आहे. या अहवालानुसार 25% भारतीय कंपन्या या एआयच्या बाबतीत परिवर्तनीय टप्प्यात आहेत. पण मित्रांनो, असं असताना काही आव्हानं देखील आहेत. ती आव्हानं कोणती आहेत? तर ती आव्हानं या सर्वेक्षणात सामील झालेल्या कंपन्यांपैकी 30% कंपन्यांना डाटा सिक्युरिटी ही प्रमुख समस्या भेडसावत आहे. 26% कंपन्यांना भविष्यातील कौशल्य कशा स्वरूपाचे पाहिजे या बाबतीत अजून स्पष्टता नाहीये. आणि त्यामुळेच काय की धोरणात्मक दृष्टी आणि कौशल्यांचा रचनाबद्ध म्हणजे स्ट्रक्चर्ड पद्धतीने विकास करणे किती महत्वाचे आहे हे यातून दिसून येते. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो की मागच्या एजंटिक एआय व्हिडिओमध्ये याचा विकास बघणे हे उत्सुकतेचे राहील, परंतु हा जो अहवाल प्रसिद्ध झालेला आहे याच्यावरून असं लक्षात येतं की भारतीय व जगभरातील कंपन्या या बाबतीत आत्ताच परिवर्तनीय टप्प्यात असून अशा कौशल्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. अशी कौशल्य निर्माण करण्यासाठी आता शिक्षण क्षेत्रांवर खूप मोठी जबाबदारी आहे. नवीन नवीन येणारे विद्यापीठ, इंडियन नॉलेज सिस्टीम, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्याबरोबरच एजंटिक एआयचे मॉडेल, करिक्युलम डेव्हलपमेंट, तुमचं कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम आणि त्याचं होणारं असेसमेंट, अशी ही शिक्षण क्षेत्रावर खूप मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, यासाठी टेक कंपन्या असतील, विविध उद्योग असतील, यांच्यासोबत दृढ सहकार्य होऊन पुढच्या तरुण पिढीला खूप सक्षम बनवण्यासाठी याचा उपयोग ठरू शकेल की नाही हे भविष्यात आपल्याला कळेलच. परत भेटू पुढच्या भागामध्ये. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.